प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज वार शुक्रवार म्हणजेच अनाहत चक्र साधनातील. अनाहत चक्र हे आपल्या वायुतत्वाशी निगडीत आहे. अनाहत चक्रामध्ये असणारा हा वायू तत्व, या वायुतत्वाविषयी जाणून घेणार आहोत आपण. तसेच या वायुतत्वाद्वारे आपण आपल्या सप्तचक्रांचे जागरण करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु रेकीचे साधक यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, वायुस्तवन ध्यान साधना आज आपण करणार आहोत. वायुस्तवन ध्यान साधना ही ध्यान साधना सुरू करण्यापूर्वी वायू म्हणजेच आपले अनाहत चक्र आपल्या शरीरामध्ये पाशी तत्व स्थित असून आपला हा देह 5 तत्वांपासून बनलेला आहे. प्रत्येकालाच माहिती आहे. त्यातील वायू तत्व हे आपल्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत असून वायू तत्वाची देवता शिवशक्ती आणि याचा रंग आहे हिरवा गुलाबी. तसेच वायुतत्व रूपी श्री हनुमानजींची कृपा या चक्राला प्राप्त होते. याचा बीज मंत्र आहे यम. चला तर मग साधनेला सुरुवात करूया. दोन्ही हात केशव मुद्रेत अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप प्रेम आहे. तसेच सर्वांविषयी करुणाभाव आहे. आपले दोन्ही हात घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून प्रथम आपले दोन्ही हात बघा, आपण जिथं बसलो त्या शेजारी आपले जे आभा मंडळ आहे त्या आभा मंडळ आपल्या समोर एक ओम काढा. ओम ही शिवशक्तीची ऊर्जा आहे. या शिवशक्तीच्या ऊर्जाद्वारे आपण जिथं बसलो आहोत त्या ठिकाणचे आणि आपल्या शरीर मन आत्म्याचे संरक्षण केले जाते. तसेच आपले आभा मंडळ देखील सुरक्षित आणि संरक्षित राहते. आता आपण एक पाण्याचा ग्लास घेणार आहोत. आपल्या हातामध्ये पाणी घ्या. डाव्या हातावर पाण्याचा ग्लास ठेवून उजव्या हाताची 5 बोटे म्हणजे आपले पंचतत्व अग्नी वायू पृथ्वी तेज वायू, अग्नी पृथ्वी तेज वायू आकाशा 5ची एक करून बोटे इथे ठेवा. पाण्यामध्ये बुडवा. थोडीशी बुडवा. त्यानंतर ओम काढा पाण्यामध्ये. ओम एकदा काढून 3दा म्हणा ओम ओम ओम. आणि पाण्याला सकारात्मक आकर्षण द्या. जसं हे पाणी माझ्यासाठी अमृत जला समान असून याच्या प्राशनाने माझी तहान तर भागतेच, परंतु या जलदेवतेच्या कृपेने मी शरीर मन आत्म्याद्वारे शुद्ध पवित्र आणि आनंदी प्रसन्न होत आहे. हे जल मला आरोग्य धन संपत्ता प्राप्त करून देत आहे. आणि हे पाणी एक घोट प्या. आपल्या समोर ठेवा आणि जलदेवतेचे आभार माना. आता आपण ही साधना सुरू करण्यापूर्वी आपली उजवी नाकपुडी बंद करून डावीने 5 वेळा श्वास घेऊन सोडा.
सोडल्यानंतर दोन्ही बोट नाकाच्या समोर आणून एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. आपल्या ज्या नाकपुडीतून जास्त हवा येते ती आपली नाकपुडी आता चालू आहे. माझी आता चंद्रनाडी चालू आहे. चंद्रनाडी म्हणजे आपल्या डावीकडची, जी मनाची कारक असते. आता दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रावर मध्ये हृदयस्थानी ठेवा. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना कल्पना करा वायू तत्वरूपी ऊर्जा माझ्या अनाहत चक्रात प्रवाहित होत आहे. सावकाश श्वास सोडा. सोडताना कल्पना करा माझ्यातील नको असणारे विकार विचार या वायू तत्वाद्वारे माझ्या शरीर मनाच्या बाहेर फेकले जात आहे. पहा, वायुस्तवन श्वास म्हणजेच साधना. वायू जो दिसत नाही पण जीवन चालवतो तो म्हणजे वायू. समर्थ रामदास स्वामी सांगतात वायू सर्वत्र आहे पण तो कुणाचाही नाही. तसाच साधक व्हा. आसक्ती विरहित रहा. एक दीर्घ श्वास घ्या. यम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची तेजस्वी ऊर्जा माझ्या अनाहत चक्रात प्रवाहित झाली असून माझे अनाहत चक्र वायुतत्वाशी एकरूप झाले आहे. शिवशक्तीची ऊर्जा मला प्राप्त होत असून पवनपुत्र हनुमानजींचे आशीर्वाद मला प्राप्त होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. हिरव्या रंगाची एक दिव्य ऊर्जा माझ्या अनाहत चक्रात सर्वत्र व्याप्त होत असून अनाहत चक्रातील सर्व अवरोध अडथळे नष्ट होत आहे. माझे अनाहत चक्र म्हणजे माझे वायू तत्व. रेकीमध्ये पहा आपले वायू तत्व म्हणजेच आपली प्राणशक्ती. श्वास जेव्हा संतुलित होतो तेव्हा सप्त चक्र जागृत होतात. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या विशुद्धी चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. हम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील निळ्या रंगाची आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या कंठस्थानी प्रवाहित झाली असून आकाशातील वायू तत्व माझ्या कंठचक्रात प्रवाहित झाले आहे. माझ्या वाणीमध्ये असणारे सर्व अडथळे वायू तत्वाने दूर झाले असून माझे विशुद्धी चक्र वायू तत्वाच्या ऊर्जेने ऊर्जांकित झाले आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या मूलाधार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. लम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील लाल रंगाची दिव्य ऊर्जा चक्राकाररित्या
आपल्या मूलाधार चक्रात प्रवाहित झाली असून मूलाधार चक्रातील सर्व अवरोध अडथळे या वायुतत्वाने दूर केले असून पहा, ज्याप्रमाणे वायूशिवाय जीवन नाही, वायू काहीही साठवत नाही, कधी कशातही भेदभाव करत नाही, तसेच माझे मूलाधार चक्र पृथ्वी तत्व, पृथ्वी माता सर्वांना समान अधिकार देते. पशु पक्षी प्राणी वृक्षवेली साधू संत कोणीही कशाही स्वभावाची व्यक्ती असो वस्तू असो, पृथ्वी त्याला आधार देते, त्याला सांभाळते. त्याचप्रमाणे हे पृथ्वी तत्वरूपी माझे मूलाधार चक्र सक्षम झाले असून त्यामधील पूर्ण अडथळे दूर झाले आहे. सर्व अडथळे दूर झाले असून माझे हे मूलाधार चक्र वायुतत्वाने शुद्ध आणि सक्रिय झाले आहे. आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते नाभीच्या 2 बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. वाम कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील केशरी रंगाची दिव्य ऊर्जा वायुतत्वाच्या प्रवाह रूपाने माझ्या स्वादिष्टान चक्रात प्रवाहित झाली आहे. वायू तत्व हे जलतत्वाला संलग्न झाले असून ही वायूची ऊर्जा माझ्या जलतत्वाला संपूर्णतः सुरक्षित समृद्ध करत आहे. ज्याप्रमाणे वायूशिवाय जीवन नाही, तसेच जलाशिवायही जीवन नाही. 5 तत्वे पृथ्वी आप तेज वायू आकार ही 5 तत्वे व्यक्तीला प्रत्येक वेळी अगदी महत्त्वाचीच आहे. हे कोणतंही एक तत्व कमी असून चालत नाही. वायुतत्वाने माझ्या स्वादिष्टान चक्राला सक्रिय आणि ऊर्जांकित केले आहे. दोन्ही हात समोर आणून आपले दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपले नाभीच्या 2 बोटेवरती मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची तेजस्वी ऊर्जा गोलाकाररित्या या वायुतत्वाच्या स्वरूपात माझ्या मणिपूर चक्रात प्रवाहित झाली आहे. माझे मणिपूर चक्र अग्नी, ज्योत, आत्मविश्वास या वायुतत्वाद्वारे गतीने परिवर्तित होत आहे. उदाहरणार्थ बघा, वारा व ढग. वाहणारा हा वारा ढगांतील वायू तत्वाने प्रवाहित करतो. त्याचप्रमाणे म्हणजे अग्नी तत्व मणिपूर चक्रात सक्रिय होत आहे. त्याद्वारे माझ्यातील आत्मविश्वास आणि आत्मबल वृद्धिंगित होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आकाशाकडे करा. पहा, ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा, सप्तरंगाची दिव्य ऊर्जा. आपल्या हाताला झिंझिण्या येतात, जड झाल्यासारखे वाटते. लाल रंगाची, केशरी रंगाची, पिवळ्या रंगाची, हिरव्या, गुलाबी, निळ्या, आकाशी, जांभळ्या रंगाची ही दिव्य ऊर्जा ब्रह्मांडातून माझ्या हातामध्ये प्रवाहित होत. आपले दोन्ही हाते आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या.
सावकाश श्वास सोडा. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा माझ्या हाताद्वारे माझ्या सहस्रार चक्रात प्रवेश करत आहे. माझे सहस्रार चक्र सक्रिय आणि ऊर्जांकित होत आहे. सोहम. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. आज्ञा चक्र शिवशक्तीचे हे स्थान. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील निळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित होत असून एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा, आपल्या भ्रूमध्यस्थानी शिवशक्तीची दिव्य ऊर्जा निळ्या प्रकाशाच्या स्वरूपात प्रवाहित झाली असून वायुतत्वाद्वारे ही ऊर्जा सर्वत्र प्रवाहित होत आहे. वळण घेणारा हा वारा, हा वायू माझ्या आज्ञाचक्राला आकाशतत्वाशी एकरूप करत असून आकाशतत्व माझे सक्रिय आणि ऊर्जांकित झाले. आपले दोन्ही हात आपल्या प्रत्येक चक्रापासून सहस्रार चक्र, अज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र मुला सक्रिय झाले असून दोन्ही बोटे पुढे टेकून स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जाद्वारे माझी सारी चक्रे, सप्तचक्रे ही चेतनामय झाली असून वायुतत्वामुळे, वायुतत्व हे जीवन आहे. वायूशिवाय जीवन नाही. वायू ज्याप्रमाणे काही साठवत नाही, कधी कशामध्येही भेदभाव करत नाही, तशीच भूमिका आणि तसेच विचार धारा या देहाला प्राप्त होऊ द्या सद्गुरू. या वायुतत्वाचे म्हणजे वायूचे मुख्य 5 प्रकार आहेत. प्राण, व्यान, उदान, अपान आणि समान. आणि त्याचे 5 प्रकार आहेत. कूर्म, कृकल, धनंजय, नाग आणि देवदत्त. आपण पुढच्या भागात या वायुतत्वातील वायूंचे मुख्य 5 प्रकार आणि 5 प्रकार यांचे अनुक्रमे ध्यान साधना करून आपल्या सप्तचक्रातील वायूंना आपण सक्षम करूया. हा मानवी देह 5 तत्वांनी बनलेला आहे. 5ही तत्वे जर समानतेने संतुलित शरीरात असेल तर आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या निश्चितच ऊर्जांकित, सक्षम आणि सुदृढ राहतो. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा सर्वांना प्राप्त होत असून सर्वांचे कल्याण करत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर माझ्याकडनं रेकी शिकायची असेल तर तशी कमेंट करा. कोणाला माझ्याकडनं क्रिस्टल घ्यायचे असेल तरीही कमेंट करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडेल साधनेमध्ये तेही कमेंट करा. पुन्हा भेटूया रेकीच्या दिव्य ऊर्जा प्रकाशात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. जय सद्गुरू.